आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूयात। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम। द्वारका परिसरासह शहरातील विविध भागात बुलडोझर कारवाई, 9 जेसीबींच्या माध्यमातून पालिकेकडून कारवाई। पुण्यातील मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेकमधील अष्टविनायकाची मंदिरं भाविकांसाठी बंद। देखभाल दुरुस्तीसाठी किमान महिनाभर मंदिरं बंद राहणार, नित्यपूजा मात्र सुरूच राहणार। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी मारेकऱ्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून मुंबई उच्च न्यायालयानं आरोपी छायाचित्रकाराचा जामीन अर्ज फेटाळला। कटात सामील असलेल्या व्यक्तींचे हेतू कळल्यानंतरही तो त्यांच्या संपर्कात राहिला, न्यायालयाचं निरीक्षण। जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरणामध्ये मुलीच्या वैयक्तिक वस्तू परत मिळाव्यात यासाठी आईची मुंबई उच्च न्यायालयात याचिका। न्यायालयाकडून राज्य सरकारसह संबंधितांना नोटीस। चिनाबोरा हत्या प्रकरणात आरोपी इंद्राणी मुखर्जी यांची स्पेन, यूके प्रवासाची विनंती फेटाळली। मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानं ही विनंती फेटाळली। गोरेगाव नेस्कोतील मृत्यू प्रकरणी आयोजकाला जामीन, अन्य 3 आरोपींचा अर्ज फेटाळला। आकाश समळ यानं कार्यक्रमाच्या वेळी अंमली पदार्थांचं वितरण किंवा सुरक्षेचं व्यवस्थापन करण्यात कोणतीही भूमिका नसल्याचा दावा केला आणि जामीन अर्जामध्ये हा मुद्दा मांडला। 15 जूनपर्यंत आज आणि उद्या तुळजाभवानीचं रेफरल दर्शन बंद असणार। भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थांचा निर्णय, तर 500 रुपये आणि 200 रुपयांच्या देणगी दर्शन पास सुरू राहणार। राज्यात बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई जाणवते, त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघणार आहोत। चंद्रपूर जिल्ह्यात तापमान 42 अंशांवर, प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। जिल्हा परिषदेकडून उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना सुरू। नाशिकच्या येवला तालुक्यात भीषण पाणी टंचाई, अंकाई परिसरातील विहिरी आणि बोरवेलनी तळ गाठला। हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती, शासनाच्या वतीनं टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। नंदुरबार शहराला उद्यापासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार। माजी खासदार डॉक्टर हिना गावितांचा निर्णयाला विरोध, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्याची मागणी। तर विरचक धरणामध्ये 60% पाणीसाठा असताना देखील ही कपात केली जात असल्याचा आरोप। जळगावच्या मुक्ताईनगर आणि वडोदा जंगलामध्ये पाण्याची भीषण टंचाई, उष्णतेमुळे आधी आणि निधी अभावी वन्य प्राण्यांचे हाल। वन विभागाकडून काही ठिकाणी लोकसहभागातून पाणवठे टँकरद्वारे भरण्याचा प्रयत्न सुरू। वर्धा जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानात काहीशी घट, पावसाच्या शक्यतेमुळे तीळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। उन्हाळी हंगामात तिळाची लागवड केली जाते। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुन्हा तापमानाचा पारा वाढला। तापमान आज 42.5 अंशांवर। दुपारी घराबाहेर जाणं टाळा, प्रशासनाचं आवाहन। ठाण्यामध्ये तापमानाचा पारा 40ची पार, 2 दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यानंतर हवामानात बदल। नागरिकांना उष्णतेपासून बचाव करणाऱ्या मार्गदर्शक सूचना जारी।